विशिष्ट वाङ्मयीन कालखंडाचा अभ्यास. यामध्ये आपण मराठी भाषेतील साहित्याच्या संदर्भात विशिष्ट कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. या दृष्टीने सर्वप्रथम कालखंड ही संकल्पना समजून घेऊया. काल आणि कालखंड या संज्ञा निरनिराळ्या अभ्यास शाखांमध्ये वापरलेल्या आढळतात. जसं तत्त्वज्ञान, ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, इतिहास अशा वेगवेगळ्या अभ्यास शाखांमध्ये आपण ह्या संज्ञा वापरत असतो. पण प्रत्येक ठिकाणी त्याचा अर्थ वेगवेगळा असतो. काल ही अखंड सतत चालणारी प्रवाही अशी नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणूनच आपण म्हणतो की काल अनादि आहे आणि काल अनंत आहे. असं जरी असलं तरी कालगणनेमुळे आपण या अनादि अनंत कालाचे खंड पाडू शकतो. वाङ्मयाच्या अभ्यासाच्या संदर्भात कालखंड ही संज्ञा एक गणन पद्धती म्हणून वापरली जाते. काल हा जरी अखंड असला तरी कालगणनेमुळे त्याचे खंड कल्पित करता येतात. निसर्गनिर्मित अथवा मानवनिर्मित एका घटनेपासून कोणत्याही दुसऱ्या घटनेपर्यंतचा कालप्रवाह म्हणजे कालखंड असं म्हटलं जातं. कोणत्याही दोन अथवा दोनपेक्षा अधिक नैसर्गिक किंवा मानवी कृतीमधील अंतर आणि पौर्वापर्य संबंध म्हणजेच मागचा आणि पुढचा संदर्भ हे समजण्यासाठी कालगणनेची गरज वाटू लागते. कालगणना सृष्टीतील घटना आणि मानवी घटना यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे वाङ्मयाच्या इतिहासामध्ये कालखंड हे मानायचे असतात, ते आपोआप पडणारे नसतात. कालखंड ही संकल्पना जितकी नैसर्गिक तितकीच ती तार्किक, कृत्रिम आणि हेतुसापेक्ष असते. असं असल्यामुळे ते कसे मानावेत यामध्ये मतांतरं आहेत. वाङ्मय इतिहास हा शब्द आता आपण म्हटला. वाङ्मय इतिहास म्हणजे काय ते बघूया. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटलं आहे की वाङ्मय इतिहास म्हणजे समाजाच्या प्रज्ञेचा इतिहास. थोडक्यात वाङ्मय इतिहासाची व्याख्या अशी आपल्याला करता येईल. एका विशिष्ट भाषेतील आरंभ काळापासून विद्यमान काळापर्यंतचा समग्र वाङ्मयीन कृतींचा आणि वाङ्मयीन घडामोडींचा एक विशिष्ट वाङ्मयीन दृष्टिकोन ठेवून केलेला परंपराधिष्ठित ऐतिहासिक अभ्यास म्हणजे वाङ्मय इतिहास. वाङ्मय इतिहास ही वाङ्मयाच्या अभ्यासाची एक स्वतंत्र पद्धती आहे. वाङ्मय निर्मितीच्या मागच्या प्रेरणा, वाङ्मयावरील प्रभाव, त्याचे परिणाम या सर्वांची कालसंगत जाणीव प्रस्थापित करणे हा वाङ्मय इतिहासाचा मुख्य उद्देश असतो. वाङ्मय ही मानवनिर्मित कृती आहे. त्यामुळे एखाद्या मानवसमूहाचा वाङ्मयातून प्रगट होणारा आविष्कार कालक्रमानुसार वाङ्मय इतिहासामुळे टिपता येतो आणि स्पष्ट करता येतो. ज्ञानकोशकार श्री केतकर यांनी म्हटलं आहे, वाङ्मय इतिहास म्हणजे समाजाच्या संवेदनाशीलतेचा इतिहास आहे. तर डॉक्टर रा.शं. वाळिंबे यांचं म्हणणं असं आहे की वाङ्मय इतिहास म्हणजे समाजाचे सांस्कृतिक जीवन, सामाजिक घडामोडी, तत्त्वप्रणाली किंवा विचारसरणीचा इतिहास आहे. विशिष्ट कालखंडात वाङ्मय निर्मितीची काही विशिष्ट केंद्रच कार्यरत असतात असं आपल्याला दिसून येतं. कालखंड बदलला तर ही केंद्रही बदलतात. प्राचीन काळापासून पैठण, पुण्याचा परिसर ही साहित्य निर्मितीची केंद्र आपल्याला दिसून येतात. पण नंतरच्या काळात, अव्वल इंग्रजीच्या काळात मुंबई आणि पुणे ही केंद्र कार्यरत असलेली दिसतात. त्यामुळे वाङ्मयाच्या अभ्यासाच्या समग्रतेसाठी वाङ्मयीन भूगोलाचाही अभ्यास करणे किंवा विचार करणे हे आवश्यक ठरतं. एखादा विशिष्ट कालखंड हा वाङ्मय इतिहासाचा एक भाग असतो आणि तो त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या कालखंडाशी संलग्न असतो. कारण आधीच्या नंतरच्या अशा दोनही वाङ्मयांशी त्याचं नातं असतं. एखाद्या विशिष्ट कालखंडाचा अभ्यास करताना त्यावेळचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक वातावरण, आर्थिक घडामोडी, तत्त्वप्रणाली, श्रद्धा, धर्म, रूढी, सण, उत्सव, परंपरा, त्यावेळचे आदिम दैवते, पंथ, उपपंथ, भाषा, त्या काळचे शब्दांचे अर्थ, म्हणी, कला, वाङ्मयीन कलाकृती या सर्वांचे प्रभाव आणि प्रतिसाद त्यावेळच्या साहित्यात उमटलेले असतात. त्यामुळे या सर्वांचा विचार कालखंडाचा अभ्यास करताना करावा लागतो.
वाङ्मय इतिहासकारांनी हे कालखंड निश्चित करताना काही कसोट्या, तत्व आणि गमक वापरलेली आहेत. राजकीय सामाजिक बदलांचा वाङ्मयावर परिणाम होत असतो. त्यामुळे राजकीय सामाजिक स्थित्यंतरांना अनुलक्षून कालखंड कल्पिलेले आहेत आणि त्यांना तशी नावंही दिलेली आहेत. उदाहरणार्थ यादवकालीन, शिवकालीन मराठी वाङ्मय इत्यादी नावं आपल्याला दिसून येतात. वाङ्मयाच्या इतिहासात प्रभाव गाजवणाऱ्या लेखकाला केंद्रस्थानी ठेवून कालखंड कल्पिलेले आहेत. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर चक्रधर युग, चिपळूणकर पर्व, फडके खांडेकर युग, हरिभाऊ युग यासारखी या कालखंडांची नावं आपल्याला दिसून येतात. वाङ्मय इतिहासाचे लक्ष वाङ्मयीन स्थित्यंतराकडे असते. म्हणून स्थित्यंतर दिग्दर्शित करणाऱ्या महत्त्वपूर्ण वाङ्मयीन टप्प्यावर कालखंड मानले जातात. म्हणजे एखादी वाङ्मयीन परंपरा स्थिर झालेली असताना त्यात नवीन साहित्य प्रकार येऊन काही काळ जुनी परंपरा आणि नवता यामध्ये संघर्ष सुरू होतो. अशा टप्प्यावर वाङ्मयीन स्थित्यंतर दिसून येते आणि त्या टप्प्यावर कालखंड कल्पला जातो. हे स्थित्यंतर रचना प्रकार, आशय, शैली यामध्ये दिसून येतं. उदाहरणार्थ 1945 पूर्वी जी कथा अस्तित्वात होती ती एका विशिष्ट विषयात बंदिस्त होती. पण गंगाधर गाडगीळ, पुभा भावे, अरविंद गोखले आणि व्यंकटेश माडगूळकर यांनी या कथा साहित्य प्रकारामध्ये मानवी मनाचा आचार, विचार आणि विकारांनाही साहित्यात स्थान दिले आणि तिथूनच नवकथेचा एक नवीन कालखंड सुरू झाला. उदय, विकास आणि ऱ्हास या त्रिसूत्रीने देखील कालखंड निश्चित होतो. म्हणजेच विशिष्ट वाङ्मयीन प्रवाहाचा उदय, विकास आणि ऱ्हास यांचा अभ्यास किंवा निरीक्षण करून कालखंड कल्पिले जातात. काही वेळा एकाच कालखंडात वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारांचा उदय, विकास किंवा ऱ्हास कधी समांतर तर कधी असमांतर पातळीवर होताना दिसतो. विशिष्ट कालातील वाङ्मयीन प्रवृत्ती, प्रवाह, संप्रदाय, धार्मिक प्रेरणा यावरून देखील काहीजण कालखंड मांडतात. उदाहरणार्थ महानुभाव, वारकरी, जैन इत्यादी. लेखकांच्या लेखन प्रकारावरून वर्गीकरण करून कालखंड पाडले जातात. उदाहरणार्थ प्राचीन कालखंडातील वाङ्मयाचा अभ्यास सुकर करण्यासाठी संत साहित्य, तंत साहित्य आणि पंत साहित्य हे प्रमुख प्रकार मानले गेलेले होते. प्राचीन कालखंडाच्या वाङ्मयीन रूपाच्या संदर्भात कालखंड मानले जातात. उदाहरणार्थ भाष्य, तत्त्वज्ञान, आख्यान, नाट्यधर्मी, काव्यधर्मी या पद्धतीने कालखंड निश्चित केले जातात. एखाद्या भाषेच्या संदर्भात काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये येणारे कालखंड मानले जातात. उदाहरणार्थ मराठीमध्ये आरंभ ते इसवी सन 1350, इसवी सन 1350 ते 1600, इसवी सन 1600 ते 1700 आणि इसवी सन 1700 ते 1818 असे कालखंड किंवा टप्पे मानले जातात. त्याचबरोबर ढोबळमानाने पाडलेले प्राचीन अर्वाचीन किंवा प्राचीन मध्ययुगीन अर्वाचीन, तर मराठीच्या बाबतीत ब्रिटिश पूर्व, स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर असेही कालखंड मानले जातात. या सर्व चर्चेवरून असं लक्षात येतं की साहित्यातील कालखंड हे मानावे लागतात. ते भौतिक कालाप्रमाणे नैसर्गिक नसतात. साहित्यात जिथे जाणवण्या इतकं ठसठशीत परिवर्तन दिसतं तिथेच कालखंड कल्पिला जातो. प्राचीन किंवा आंग्लपूर्व कालखंड हा इसवी सन 1818 पर्यंत मानला जातो. या काळाला जागतिक कालगणनेच्या संदर्भात मध्ययुगीन असं म्हटलं जातं. या मध्ययुगीन कालखंडाचे 4 विभागात विभाजन केले आहे. पहिला यादव काळ, आरंभ ते इसवी सन 1350. दुसरा बहामनी काळ, इसवी सन 1350 ते 1600. तिसरा शिवकाल, इसवी सन 1600 ते 1700
आणि चौथा पेशवेकाल इसवी सन 1700 ते 1818. डॉक्टर शेणोलीकरांनी यात थोडा बदल करून यादवकाल आरंभ ते 1349, बहामनी काल 1350 ते 1650, शिवकाल 1651 ते 1720 आणि पेशवेकाल 1720 ते 1818 असा मानला आहे. डॉक्टर सुधाकर देशपांडे यांनी 3 कालखंड मानले आहेत. आरंभ ते 1349, 1349 ते 1680 आणि 1680 ते 1800. या सर्व बाबींचा वापर करून मराठी साहित्यातील प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपल्याला करता येईल.